नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नगर परिषद भरती 2026 त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे. आता या माहितीमध्ये आपण काय पाहणार आहे? जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात लवकर प्रसिद्ध होण्याचे संकेत कोणकोणते आहेत, जे न्यूज मध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार जाहिरात काय होऊ शकते, लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. त्यानंतर रिक्त जागा किती आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? 3138 रिक्त जागा आहेत. त्यानंतर या जागा जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आणि कोणत्या विभागाला किती जागा आहेत, संपूर्ण माहिती काय करणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा काय होईल, फायदा होईल. आता या ठिकाणी पुढारी न्यूज पेपर मध्ये एक न्यूज आलेली आहे. त्या न्यूजचा आपण दाखला देऊन काय करूया, ही न्यूज पाहूया. आता बघा, नगर पंचायतीमध्ये 3138 पद काय आहेत, रिक्त आहेत. संपूर्ण आपण न्यूज काय करूया, एकदा पाहूया. राज्यातील नगर परिषद नगर पंचायतीच्या आस्थापनावरील गट क व गट ड या पदांच्या 3138 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील उमेदवारांची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबवणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाने काय केले तर संकेत दिलेले आहेत. आता शासनाने संकेत दिलेले आहेत. खालचा जो काही मुद्दा आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, या ठिकाणी नगर परिषद भरती लवकर का होऊ शकते? राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीत आस्थापनावरील गट क व गट ड ही पदे अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजामध्ये आहेत त्या कर्मचाऱ्यावरती बोजा पडतोय. रिक्त जागांच्या भरतीसाठी संबंधित नगर परिषद नगर पंचायतीकडून शासनाकडे काय केलेली आहे, मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याला शासनाने काय केलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. शासनाने त्याला मंजुरी दिल्या कारणानं लवकरच आपल्याला नगर परिषदेची भरती काय होऊ शकते, पाहायला मिळू शकते. त्या ठिकाणी म्हटलेलं लवकरच 2026 मध्ये रिक्त पदे 3138 जागा भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागामध्ये जी काही पदं आहेत ती पदं या ठिकाणी आपण काय करण्याचं पाहणार येतं. म्हणजे अशा पद्धतीने शासनाने सुद्धा काय केलेली, याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच 2026 मध्ये नगर परिषदेची भरती काय होऊ शकते, आपल्याला पाहायला मिळू शकते. या ठिकाणी रिक्त पदांची संख्या काय केलेली आहे, दिलेली आहे. मग गट क मध्ये किती रिक्त आहेत? 2151 पद गट क मध्ये रिक्त आहेत आणि गट ड मध्ये 9807 पदे रिक्त आहेत. असा एकूण टोटल आकडा किती आहे? 3138 पदे आहेत. आपण विभागानुसार जर पाहिलं तर विभागानुसार ही पदांची संख्या किती आहे, गट क आणि गट ड ची. कोकण विभागाचा जर आपण विचार केला तर कोकण विभागामध्ये 200 पद रिक्त आहेत. कोकण विभागामध्ये किती पद रिक्त आहेत? 200. त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर पुण्यामध्ये 412 पद या जिल्ह्यानुसार संख्या या ठिकाणी दिलेली आहे. सिंधुदुर्ग मध्ये 29 पद आहेत, रायगड मध्ये 49 आहेत, ठाण्यामध्ये 36 आहे, पालघर मध्ये 51 आहे. अशी टोटल किती आहेत? 200 आहेत. त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर पुण्यामध्ये 54 आहेत, साताऱ्यामध्ये 121 आहेत, सांगलीमध्ये 99 आहेत, सोलापूरमध्ये 95 आणि कोल्हापूरमध्ये 43. अशी टोटल महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची काय केली या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे. त्यानंतर अमरावतीचा विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये 887 आहेत. याच्यामध्ये बुलढाणामध्ये 114 आहेत, यवतमाळमध्ये 149, वाशिम मध्ये 49 आहेत आणि अकोल्यामध्ये 75 आणि अमरावतीमध्ये किती आहेत? 100 आहेत. त्यानंतर नाशिक विभागामध्ये नंदुरबार मध्ये 43 आहेत, जळगाव मध्ये 124 आहेत, नाशिक मध्ये 43 आहेत, नगर म्हणजे अहिल्यानगर मध्ये 132 आहेत, धुळ्यामध्ये किती आहेत? 29 आहेत. अशी टोटल नाशिक विभागामध्ये किती आहेत? 411 पदे आहेत. छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण पदांची संख्या जर आपण विचारात केली 1188 पद आहेत. किती? तर 1188. आणि याच विभागामधला जर आताच आपण धाराशिव जिल्हा जर पाहिला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 449 पद रिक्त आपल्याला पाहायला मिळतात. किती पद पाहायला मिळतात? 449. मग याच्यामध्ये बीडमध्ये 157 आहेत, परभणीमध्ये 76 आहेत, जालनामध्ये 71, छत्रपती संभाजीनगर मध्ये 91, नांदेड 223, लातूर 70, हिंगोली किती आहे? 51 आणि नागपूर विभागामध्ये किती आहे? 440 जागांचा समावेश आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नगर परिषदेची वेगवेगळी पदं आपल्याला रिक्त पाहायला मिळू शकतात. शासनाने याला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच काय, लवकरच आपल्याला पदभरती किंवा नगर परिषद जी भरती आहे 2026 ची ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी विभागानुसार आपण गट क मध्ये किती पद रिक्त आहेत
आणि गट ड मध्ये किती पद रिक्त आहेत आणि एकूण यांची संख्या काय केलेली या ठिकाणी आपण दिलेली आहे. मग याच्यामध्ये कोकण विभागामध्ये गट क ची 139 पद रिक्त आहेत, गट ड ची 61 आहे. टोटल आपण आकडा पाहिला होता 200. पुणे विभागाचा जर विचार केला, गट क मध्ये 296 आहेत, गट ड मध्ये 116 आहेत आणि टोटल आकडा किती आहे 412 आहे. नागपूर विभागाचा जर आपण विचार केला, गट क मध्ये 352 आहेत, त्यानंतर गट ड मध्ये 88 आणि टोटल किती आहे 440. त्यानंतर अमरावती विभागाचा जर विचार केला, गट क मध्ये किती आहेत 330 आहेत, गट ड मध्ये किती आहेत 157 आहेत आणि टोटल किती आहेत 487. त्यानंतर नाशिक विभागाचा जर आपण विचार केला, नाशिक विभागामध्ये 403 गट क ची पद रिक्त आहेत, त्यानंतर गट ड ची पद किती आहेत नाशिक मध्ये 8 आहेत आणि टोटल आकडा किती आहे 411. आणि सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये गट क ची पद रिक्त आहेत 631 आणि गट क ची किती आहेत गट ड ची किती आहेत 557. अशी 1188 टोटल पदे आहेत. अशी टोटल किती पद रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये 3138 ही पद. लवकरच आपलं काय होईल पद भरती ही पाहायला मिळेल. आता या ठिकाणी बघा, ज्यांना चांगली तयारी करायची आहे आणि 2026 ला नगर परिषदेमधून कोणती तरी पोस्ट काढायची आहे, अशांसाठी व्हीके क्लास वरती आपली नगर परिषद भरती 2026 ची बॅच आहे. टीसीएस IBPS पॅटर्न नुसार ही बॅच असणार आहे. गट क आणि गट ड च्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षांसाठी ही उपयुक्त असणार आहे. आता आपल्या या बॅचची वैशिष्ट्य काय आहे तर दररोज लाईव्ह लेक्चर होतात. या बॅच मध्ये काय होतात लाईव्ह, म्हणजेच ही बॅच रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपाची सुद्धा आहे आणि रेकॉर्डेड स्वरूपाची, अशी दोन्ही स्वरूपाची असणार आहे. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा ते लेक्चर काय होणार आहे पाहायला मिळणार आहे. दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहेत सर्व विषयांचे. त्यानंतर PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातील. त्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील ऍप्लिकेशन मध्येच. आणि त्यानंतर यशवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याच बॅच मध्ये मिळणार आहे. आता व्हॅलिडिटी या बॅचची काय असणार आहे, जोपर्यंत परीक्षा होत नाहीये तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यानंतर वॉच टाइम म्हणजेच काय, एक व्हिडिओ तुम्ही किती वेळ पाहू शकता, हा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळ काय करू शकता पाहू शकता. ज्याला बॅच घ्यायची आहे त्यांनी व्हीके क्लासचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन करा, डाउनलोड करा आणि तुम्ही ते बॅच काय करू शकता परचेस करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.